कॅल्कच्या वर्किंग विथ डेटा वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत फिल टूल्स आणि सिलेक्शन लिस्टचा उपयोग, शीटमधील डेटा स्थलांतरित करून वापरणे, डेटा काढून टाकणे, डेटा बदलणे, डेटामधील भाग बदलणे. इथे आपण उबुंटू लिनक्स 10.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि लिब्रिऑफिस सूट 3.3.4 वापरणार आहोत. स्प्रेडशीटमध्ये डेटा एंटर करणे हे थोडे कष्टाचे काम आहे, परंतु हे काम सोपे करण्यासाठी कॅल्कमध्ये विविध टूल्स देण्यात आलेली आहेत. एक प्राथमिक पद्धत म्हणजे माऊसच्या सहाय्याने एका सेलमधील घटक दुसऱ्या सेलमध्ये ड्रॉप करणे. परंतु कॅल्कमध्ये अशाही अनेक सोयी आहेत, ज्याद्वारे अनेकवार कराव्या लागणाऱ्या क्रिया ऑटोमॅटिक होऊ शकतात. त्यासाठी फिल टूल व सिलेक्शन लिस्ट्स या नावांची टूल्स आहेत. ह्यांनी एकाच वेळी अनेक शीट्समध्ये माहिती भरता येते. आपण ह्या प्रत्येकाबद्दल एक एक करून माहिती घेऊ. आपण आपली पर्सनल फायनान्स ट्रॅकर.ods ही फाईल उघडूया. फिल टूल वापरून शीटमधील घटक डुप्लिकेट करता येतात. समजा आपल्या पर्सनल फायनान्स ट्रॅकर.ods मध्ये कॉस्ट या हेडिंगखाली असलेला डेटा आपल्याला त्याच्या संलग्न सेल्समध्ये कॉपी करायचा आहे. प्रथम कॉपी करायचा सर्व डेटा सिलेक्ट करून घ्या. त्यासाठी 6000 अशी एंट्री असलेल्या सेलवर क्लिक करा. आता माऊसचे डावे बटण दाबून ठेवून 2000 अशी एंट्री असलेल्या सेलपर्यंत ड्रॅग करा. जिथे तुम्हाला हा डेटा कॉपी करायचा आहे ते सिलेक्ट करा. आता माऊसचे डावे बटण सोडा. मेनूबारवरील एडिट ऑप्शनवर क्लिक करून फिल ऑप्शनवर क्लिक करा. पॉपअप मेनूमधील राइट ऑप्शनवर क्लिक करा. तुम्हाला कॉस्ट हेडिंगखालील डेटा त्याच्या संलग्न सेल्समध्ये कॉपी झालेला दिसेल. केलेले सर्व बदल अंडू करू. फिल टूल्सचा जास्त गुंतागुंतीचा उपयोग म्हणजे शीटमध्ये अंकांची सिरीज डेटा म्हणून एंटर करणे. कॅल्कमध्ये आठवड्यातील वारांची तसेच वर्षातील महिन्यांची यादी उपलब्ध आहे. इथे युजरला स्वतःची यादी देखील तयार करता येऊ शकते. शीटमध्ये डेज हे नवीन हेडिंग इन्सर्ट करू. याखाली आठवड्यातले दिवस ऑटोमॅटिकली लिहू. डेज या हेडिंगखाली पहिले 7 सेल्स सिलेक्ट करा. आता मेनूबारवरील एडिट या ऑप्शनवर क्लिक करून फिल या ऑप्शनवर क्लिक करा. त्या मेनूमधील सीरीज या ऑप्शनवर क्लिक करा. फिल सीरीज हेडिंग असलेला डायलॉग बॉक्स तुम्हाला दिसेल. आता सीरीज टाइप या हेडिंगखालील ऑटोफिल ऑप्शनवर क्लिक करा. नंतर स्टार्ट व्हॅल्यू फील्डमध्ये पहिला दिवस म्हणजे संडे टाइप करा. इन्क्रिमेंट हे आधीपासूनच सेट केलेले आहे. आता ओके बटणावर क्लिक करा. तुम्हाला सेल्समध्ये दिवस ऑटोमॅटिकली एंटर झालेले दिसतील. अशा प्रकारे आठवड्याचे दिवस, महिने किंवा वर्ष एंटर करू शकता, कारण ते कॅल्कमध्ये प्रीडिफाईन्ड आहेत. अनुक्रमिक डेटा ऑटोफिल करण्याची दुसरी पद्धत पुढीलप्रमाणे सेल्समध्ये संडे असे टाईप करून एंटर दाबा. त्यामुळे कॉलममध्ये पुढच्या सेलवर फोकस येईल. आता पुन्हा संडे असे टाईप केलेल्या सेलवर जा. त्या सेलच्या उजव्या बाजूला खाली कोपऱ्यात एक छोटा काळा बॉक्स तुम्हाला दिसेल. त्या बॉक्सवर माऊसने क्लिक करा. तुम्हाला डिस्प्ले बॉक्समध्ये सॅटर्डे असे दिसेपर्यंत खालच्या दिशेने ड्रॅग करा. आता माऊसचे बटण सोडा. सेल्समध्ये आठवड्याचे दिवस ऑटोमॅटिकली भरले जातील. अनुक्रमित असलेल्या सर्व डेटासाठी ही पद्धत उपयोगी पडते. आपण केलेले बदल अंडू करू. आपण स्टार्ट, एंड आणि इन्क्रिमेंट व्हॅल्यू एंटर करून अंकांची वन टाइम सिरीज सुद्धा बनवू शकतो. हे कसे ते दाखविण्यासाठी प्रथम आपण सेल्स A1 पासून A7 पर्यंत आधी भरलेला डेटा डिलीट करूया. आकडे डिलीट केल्यानंतर सेल्स A2 पासून A7 पर्यंत सिलेक्ट करा. आता मेनूतील एडिट क्लिक करा. मग फिल व सीरीज क्लिक करा. आपल्याला एक डायलॉग बॉक्स दिसेल. आता डिफॉल्ट रूपात सिलेक्ट केलेले नसल्यास सीरीज टाइप या हेडिंगखालील लिनियर या ऑप्शनवर क्लिक करा. स्टार्ट व्हॅल्यू ह्या फील्डमध्ये
आपण पहिला सिरियल नंबर म्हणजेच 1 टाईप करू. एंड व्हॅल्यू या फील्डमध्ये 6 ही शेवटची व्हॅल्यू टाईप करू. आता आपण इन्क्रिमेंट व्हॅल्यू 1 सेट करून शेवटी ओके या बटणावर क्लिक करा. तुम्हाला सेल्समध्ये अनुक्रमित सिरियल नंबर्स आपोआप आलेले दिसतील. फिल टूलने प्रस्थापित केलेला संबंध तात्पुरता असतो. फिल क्रिया संपल्यावर ह्या विविध सेल्समध्ये कुठलेही नाते राहत नाही. सिलेक्शन लिस्ट एक असे टूल आहे ज्याचा वापर केवळ टेक्स्टपुरताच मर्यादित आहे. आपण त्याबद्दल पुढील ट्युटोरियल्समध्ये चर्चा करू. फिल टूल्स व सिलेक्शन लिस्ट बद्दल माहिती करून घेतल्यावर आता आपण एका शीटमधील डेटा दुसऱ्या शीटमध्ये कसा वापरायचा किंवा स्थलांतरित करायचा ते पाहू. कॅल्कमध्ये युजरला अनेक शीट्सवर समान सेलमध्ये डेटा एंटर करता येतो. म्हणजेच प्रत्येक शीटमध्ये तोच डेटा एंटर करण्यापेक्षा सर्व शीट्समध्ये समान डेटा एकाच वेळी एंटर होतो. आपला संपूर्ण डेटा पर्सनल फायनान्स ट्रॅकर.ods या फाईलमधील शीट 1 वर आहे. आता शीट 1 मधील डेटा शीट 2 आणि शीट 3 मध्ये दाखवायचा आहे. त्यासाठी मेनूबारवरील एडिट ऑप्शनवर क्लिक करून मग शीट या ऑप्शनवर क्लिक करा. आता सिलेक्टवर क्लिक करा. एक डायलॉग बॉक्स उघडेल ज्यामध्ये तुम्ही शिफ्ट कीच्या सहाय्याने शीट 1, शीट 2 आणि शीट 3 हे ऑप्शन सिलेक्ट करा. ओके वर क्लिक करा. हे तुम्हाला शीट 1 वर घेऊन जाईल. आता शीट 1 वर काही डेटा एंटर करा. उदाहरणार्थ सेल रेफरन्स F12 मध्ये आपण दिस विल बी डिस्प्लेड ऑन मल्टिपल शीट असे टाईप करा. आता शीट 2 व शीट 3 या टॅबवर एक एक करून क्लिक करा. तुम्हाला प्रत्येक शीटमधील सेल रेफरन्स F12 मध्ये समान डेटा दिसेल. आपण केलेले बदल अंडू करू. आता डेटामध्ये बदल करण्याच्या आणि डिलीट करण्याच्या पद्धती शिकू. सेलचे कुठलेही फॉर्मॅटिंग काढून न टाकता त्यातील डेटा डिलीट करण्यासाठी तो सेल सिलेक्ट करा. सेलमधील डेटा इनपुट लाईन या फील्डमध्ये दिसत आहे. आता कीबोर्डवरील बॅकस्पेस बटण दाबा. तुम्हाला डेटा डिलीट झालेला दिसेल. केलेले बदल अंडू करू. सेलमधील डेटा बदलण्यासाठी केवळ तो सेल सिलेक्ट करून सेलमधील जुन्या डेटावर टाईप करा. नवीन डेटासाठी त्याचे मूळ फॉर्मॅटिंग तसेच राहील. केलेले बदल अंडू करू. सेलमधील सर्व घटक डेटा काढून न टाकता त्यातील एखादा भाग बदलण्यासाठी त्या सेलवर डबल क्लिक करा. आता कर्सरच्या सहाय्याने तुम्ही सेलमध्ये बदल करू शकता. केलेले बदल अंडू करून घ्या. आता आपण लिब्रिऑफिस कॅल्कच्या ह्या पाठाच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. आपण जे शिकलो ते थोडक्यात. फिल टूल्स आणि सिलेक्शन लिस्टचा उपयोग, शीटमधील डेटा स्थलांतरित करून वापरणे, डेटा काढून टाकणे, डेटा बदलणे, डेटामधील भाग बदलणे. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.